नमस्कार. मी बागेत आलोय कारण मी एका बागेची राखण करतो. तुम्हाला कदाचित खरं वाटणार नाही, पण मी सत्य परिस्थिती सांगतोय. आत्ता मी त्या बागेच्या गेटवर येऊन थोडा वेळ बसण्यासाठी म्हणून इथे आलोय. बाग संपूर्ण फिरून आलो, पण बागेतलं असं एक विदारक दृश्य पाहून भयंकर असं म्हणजे वाईट वाटलं, की हा कोकणातला शेतकरी एवढं सगळं करतो, पण त्याला कोण साथ देत नाही. तर मी आपल्याला एक विनंती करतोय, कोकणवासियांनी तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कारण आपल्या कोकणची विदारक परिस्थिती मांडण्याचा मी आपल्यासमोर प्रयत्न करतोय. ज्यावेळी बागेत येत असतो, त्यावेळी रस्त्यातच वानर आणि माकडं जोरजोराने या झाडावरून त्या झाडावर उड्या मारत असतात. आणि मग त्यावेळी असं वाटतं, अरे, मी बागेची राखण करायला आलोय, मी माकडांना पिटाळणार आहे की माकड मला पिटाळणार आहे? आता माकडांना पिटाळण्यासाठी ही बघा काय काय साहित्य आपल्याकडे आहेत. ही बेचकी आहे, त्याच्यानंतर ही पिपाणी आहे. कारण यांचा आवाज करून थोडंफार घाबरवण्याचा प्रयत्न करतो, पण ते पूर्वीचे माकड राहिले नाहीत. हे आता जे माकड आहेत, हे नव्या जमान्याचे माकड आहेत. पुन्हा थोड्या अंतरावर हा मी डबा ठेवलाय. डबा जोर जोरात वाजवून माकडांना घाबरवण्याचा प्रयत्न करतो. काल पडलेले आंबे मिळाले होते, ते सुद्धा मी काल येथेच विसरून गेलो. कारण माकडांना पिटाळताना ते घेऊन जाणं मला शक्य झालं नाही. आणखी एक माकड पिटाळण्याचं हत्यार, थाळी. माझ्या शेठनी सांगितलं होतं की थाळी वाजवून सजीव निर्जीव सगळ्याच गोष्टी पळतात, सगळ्याच वस्तू पळतात. म्हणून मी ह्या एका कोपऱ्यात थाळीसुद्धा आणून ठेवली आहे. ज्यावेळी माकड वानर येतात, त्यावेळी ती मी थाळी पण वाजवतो, पण त्याचाही काही उपयोग होत नाही. हे पहा, ही सर्वांग सुंदरशी बाग आहे. बागेत आंबा खूप आलाय, पण राखण तरी किती करायची? आत्ता मला असं वाटायला लागलंय की या कोकणात माकडांची राजवट आली आहे, वानरांची राजवट आली आहे, असा भास व्हायला लागलाय. आणि थोडीफार भीती पण वाटते. आमच्या लहानपणी माकड वानर जर बघायचं असेल तर गावाच्या बाहेर जावं लागायचं. पण आता आपल्या घराच्या छपरावर, घराच्या छतावर माकड नाचताना पाहायला मिळतात. घरं तर ह्या खेडेगावातली अक्षरशः उद्ध्वस्त करून टाकलीत. मी आपल्याला फक्त माझ्या गावचं उदाहरण देतोय. माझ्या गावात शेवगा, पपई ही झाडं लोकांनी ठेवलीच नाहीत, कारण या झाडांसाठी, या झाडांच्या पाल्यांसाठी, फळांसाठी हमखास वानर आणि माकडं येतात. केळीची लागवड करणं लोकांनी बंद केलंय. परसात भाजी करणं, भाजीपाला करणं हेही बंद केलंय. कारण माकड आणि ती वानर काहीही ठेवत नाहीत. एवढी कठीण परिस्थिती कोकणवर आली आहे की काही विचारू नका. दुसरा एक मला संशय यायला लागलाय की हे माकड आणि वानर राजकारण्यांसारखे, पुढाऱ्यांसारखे युती पण करायला लागलेत. काल मी एक दृश्य बघितलं. मला त्याचा व्हिडिओ करता आला नाही, कारण त्या बागेचं नुकसान झालं असतं याच्यासाठी मी त्यांना पिटाळत राहिलो. तर ते काळ्या तोंडाचे वानर आणि लाल बुडाची माकडं एकाच टोळीतून फिरताना दिसली. अरे, मी म्हटलं ह्यानी पक्षांतर कधी केलं? कोकण संपवायचं ठरवलं की काय यानी? या गोष्टीची मला खूप भीती वाटते. याचं कारण, या माकडांना या कोकणातून हुसकवायचं कसं? शासनासमोर सगळं काही करून झालं, शासनाला अर्ज देऊन झाले, लोकांनी उपोषणं केली, पण शासनानं ह्याच्यावर काहीही दखल घेतलेली नाही.
आम्ही कोकणवासीयांनी काय करावं तेच कळत नाही. कोकणातल्या बागा उद्ध्वस्त होताना दिसत आहेत. दुसरी एक गोष्ट लक्षात आली, की शासन आपल्याला रोजगार देऊ शकत नाही, त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त रोजगार ही माकडं आणि वानर देतात. आता या बागा राखण्यासाठी नाही म्हटलं तरी म्हणजे हे वानर पिटाळण्यासाठी जवळ-जवळ लाखो परप्रांतीय आपल्या कोकणात आलेले आहेत. कशासाठी? ते फक्त बागेची राखण करायची आणि माकडांना पिटाळायचं. मग असं मी म्हणतोय, की शासन देऊ शकत नाही, याच्यापेक्षा जास्त रोजगार कोकणात परप्रांतीयांना माकडाने दिलाय. माझं काही चुकत असेल तर मला जरूर सांगा. मला एकच खंत वाटते, की हे कोकण जर वाचवायचं असेल, ह्या बागा जर चांगल्या प्रकारे करायची असतील, शेती वाढवायची असेल, हे सगळं आपला परिसर फुलवायचा असेल, तर या माकडांचा आणि वानरांचा बंदोबस्त झालाच पाहिजे. पण तो करायचा कोणी? हा व्हिडिओ मला करायचा नव्हता. पण माझा काल नाविलाज झाला आणि मी काल ठरवलं, की हा व्हिडिओ करावा. आणि तो व्हिडिओ मी का केलाय, हाही तुम्हाला दाखवतो. आणि माकड झाडावर उड्या मारतात हे कबूल आहे. फळांची नासधूस करतात हे सुद्धा कबूल आहे. पण हे पहा, उड्या मारता मारता एक झाडाचा मोठा फांदाच त्या वानराने मोडून टाकलाय. आपल्याला दिसत असेल, की हे आता नुकसान नाही म्हटलं तरी सुद्धा ह्या फांदीला जवळ-जवळ एक पेटी एवढा माल आहे. हे बघा, फळं इतरत्र पडलेली आपल्याला दिसतायत. आणि हे नुकसान कसं सहन करायचं, कोकण कसं सांभाळायचं, बागा कशा सांभाळायच्या, ह्याचा विचार करावा लागतोय. तर मला वाटतं कोकणवासियांनी, बागायतदारांनी ह्या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे. ह्या माकडांना या कोकणातून हाकलून द्यायची गरज आहे आणि ते आपल्याला हाकललंच पाहिजे. या माकडांची सत्ता घालवण्यासाठी, या वानरांची सत्ता घालवण्यासाठी, या माकडांचं सावट या कोकणवरून दूर करण्यासाठी कोकणवासियांनी प्रयत्न करणे गरजेचं आहे आणि ते केलंच पाहिजे. या माकडांचा, या वानरांचा जर बंदोबस्त झाला तर मला वाटतं 70 ते 80% परप्रांतीय कोकणात येणं बंद होईल, कारण त्या परप्रांतीयांना कोकणात कामच उरणार नाही. या माकडामुळेच आणि या वानरामुळेच कोकणात या सीझनला लाखो परप्रांतीय भैया नेपाळी येतात, ते बंद होतील. मी आपल्या सर्वांना हात जोडून विनंती करतोय, कोकणवासियांना हात जोडून विनंती करतोय, या कोकणला जर वाचवायचं असेल, हा निसर्ग वाचवायचा असेल, शेतीवाडी वाचवायची असेल, बागा वाचवायच्या असतील, तर या माकडांचा आणि वानरांचा बंदोबस्त करणं गरजेचं आहे. धन्यवाद.